काही नुकसान नाही आहे, परंतु याच्यामुळे कर्मचारी आपला कोण आहे आणि तो कोणत्या ग्रेडचा आहे ते जर आपल्याला कर्मचाऱ्यांची ओळख त्या आयडेंटिटी कार्डमुळे होईल. तेवढाच त्याचा फायदा आहे की कर्मचारी कुठे आहे आणि कोण त्याच्या टेबलवर गेलं की त्याचं नाव काय, त्याचं डेसिग्नेशन काय हे लोकांनाही आम जनतेलाही माहीत होईल की बा हा अधिकारी अमुक आहे, हा कर्मचारी आहे, चपराशी आहे किंवा हा बाबू आहे. तर ही ओळख त्याची होईल. कारण एकदा अधिक जनरल जनसामान्य माणूस आम्ही तर लोकांना ओळखतो, परंतु जे जनरल ज्यांचा संपर्क कर्मचाऱ्यांशी नाही असे जर लोक त्या विभागामध्ये गेले की त्यांना ते नेमकं कळून जाईल की झोनल अधिकारी कोण आहे, बाबू कोण आहे, इंजिनियर कोण आहे, डेप्युटी इंजिनियर कोण आहे. कारण त्यांना त्याचं डेसिग्नेशन लोकांना माहीत नसते. तर हे लोकांना सगळं सोयीचं व्हावं या दृष्टीने हा निर्णय चांगला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिमेंट रोड जे सुरू केले तो निर्णय ठीक आहे, चांगला निर्णय आहे. कारण शहराच्या हायटेक शहर करण्याच्या दृष्टीने, स्मार्ट सिटी करण्याच्या दृष्टीने ते झालं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने सिमेंट रोड त्यांनी जे सुरू केलेले आहे तर ते सिमेंट रोड जे आहेत ते त्याची एक तर हाईट फार झालेली आहे आणि हाईट होऊन ते सिमेंट रोड उंच झाल्यामुळं पाण्याची निकासी नाही आहे. त्याच्यामुळे अनेक भागांमध्ये रोड क्रॉस पाईप टाकले गेलेले नाहीत आणि त्याचं प्लॅनिंग बरोबर झालेलं नाही. त्यांचं काम आता जगनाडे चौक, KDK कॉलेज ते जगनाडे चौक आणि जगनाडे चौक ते इकडे आपला मोक्षधाम हा जो रस्ता आहे हा बनण्यामध्ये जवळजवळ 5 वर्ष निघून गेले आणि 6वं वर्ष सुरू झालं. तर टाईम बाउंड प्रोग्राम नसल्यामुळे लोकांची जो ब्रिज बनतो आहे त्या ठिकाणी तर त्यालाही जवळजवळ मला वाटते 5 वर्ष होऊन गेले. परंतु कामाचं जर वेळ जर निश्चित नसेल तर त्या ठिकाणी लोकांना आज तुम्ही पहा शहरामध्ये ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम दिसतं. ते ट्रॅफिक जाम असण्याचं कारण आता मेट्रोचे काम त्यांनी जे सुरू केलेलं आहे तर त्याचंही प्लॅनिंग नाही की बा ते रस्ता जो ज्या रस्त्याने गैरसोय होणार असेल त्या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होणार असेल ते रस्ते अजिबात काही दिवसासाठी बंद करून द्यायचं. डायव्हर्शन जसं आपण अधिवेशनाच्या काळामध्ये करतो त्या पद्धतीचं केलं तर लोकांना ते सोयीचं होईल. परंतु आता कसं आहे जाममध्ये लोक सातत्याने जे आहेत, लोखंडी पुलाच्या जवळचा जाम, तुमच्या कॉटन मार्केटचा जाम किंवा हा घाटरोडचा जो मोक्षधामचा जो रोड आहे त्या ठिकाणचा जाम, तर त्याच्यामुळे लोक अस्तव्यस्त म्हणजे लोकांना घरून निघायला 1 तास, ऑफिसला जायला 1.5 तास लागतो आणि 1.5 तास 2 तास वेळ पडली तर 2.5 तास 3 तास सुद्धा ट्रॅफिक जाम असल्यामुळे लोकांना लागतो. तर त्याच्यामुळे हे अस्तव्यस्त केलेलं आहे. याचं प्लॅनिंग करून जर त्यांनी केलं असतं तर ते व्यवस्थित झालं असतं आणि त्याचा टाईम बाउंड प्रोग्राम नाही आहे. तर त्याच्यामुळे आता कसं आहे, फॉर एक्झाम्पल म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्याच प्रभागामध्ये एक सिमेंट रोड KDK कॉलेजच्या समोर केल्यानंतर त्याला आउटलेट नसल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं पाणी नंदनवन कॉलनीसारख्या सोफेस्टिकेटेड एरियामध्ये पावसाचं पाणी एक माणूस पाणी घुसलं आणि त्याच्यामुळे लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि नुकसान होऊन त्या ठिकाणी निगम आयुक्त आणि महापौरांनी स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली हर्डीकर साहेबांनी त्यावेळेला आणि ते पाहिल्यानंतर मग लक्षात आलं की आपलं कुठेतरी चुकलेलं आहे. म्हणून मग अंडरग्राऊंड एक तो रोड कापावा लागला. म्हणजे सिमेंट रोड कापून अक्षरशः नाग नदीला पाईपलाईन टाकली. तर त्याच्यामध्ये 1,20,00,000च्या वरचा खर्च आला. म्हणजे केवळ आपण पूर्वी पाईपलाईन ते रोड क्रॉस पाईप न टाकल्यामुळे, प्लॅनिंग न केल्यामुळे 1 कोटीचा जो भूदंड आला. म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटीने ज्याने कोणी केलं असेल डिझाईन ते चुकीचं डिझाईन होतं. तर असा प्रकार सगळीकडेच आता जिकडे सिमेंट रोड आहेत तर ते सिमेंट रोड करण्याला आमचा विरोध नाही, सिमेंट रोड करण्याला आपला बिलकुल विरोध नाही. परंतु सिमेंट रोड हे खाली खोदून करायला पाहिजे होते. म्हणजे जुने जे रस्ते आहेत त्याचं लेवल जर मेंटेन केलं असतं यांनी तर ते अधिक सोयीचं झालं असतं. त्यांनी बजेटमध्ये
माननीय अध्यक्ष स्थायी समितींनी अभय योजनेची घोषणा केली की ज्यांच्यावर कर बाकी असेल तर त्यांचं व्याज माफ करण्याचं धोरण त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यांच्यावर पाण्याचे बिल जे आहेत ते जर बाकी असेल तर त्याचंही व्याज माफ करण्याचा त्यांचा तो निर्णय आहे. नाही, महानगरपालिकेच्या तिजोरीवर बोजा नाही वाढणार. ऑलरेडी कसं आहे की स्लम अंतर्गत ज्या वेळेला नळ देण्याचा निर्णय झाला तर त्यावेळेला त्यांनी नळ देते वेळेला झोपडपट्ट्यांना त्यांनी सांगितलं की बा आम्ही आपल्याला जास्तीत जास्त 150 रुपये किंवा 100 रुपये 3 महिन्याचं बिल येईल, खूप झालं तर 200 रुपये येईल. परंतु आता ते उलट झालं. पहिल्या वर्षी त्याचा इफेक्ट दिसला नाही, पण दुसऱ्या 2 वर्षानंतर तो इफेक्ट एवढा झाला की दरवर्षी ते पर्सेंटेजमध्ये त्यांनी वाढ केलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या क्षमतेपेक्षा जास्त बिल यायला लागलं. त्याचं कारण की नळ सुरू केला की एकदम पाणी येत नाही, तर ती गॅस येते आणि त्याच्यामुळे त्या गॅसेसमुळे एकदम हवेने ते मीटर फिरतं आणि ते फिरलं की मग ते त्याच्यावर तो बोजा येतो. तर एक तर ती पद्धत कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने त्यांनी कमिटमेंट केलं होतं की आम्ही एवढ्या स्क्वेअर फीटामध्ये किंवा स्लॅबचं घर असेल किंवा झोपडं असेल तर त्याला त्या पद्धतीने देऊ, परंतु आता सातत्याने तो विषय समाप्त झाला आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणीपट्टीची वाढ केलेली आहे. त्याच्यामुळं लोक मुद्दाम भरतच नाहीत, म्हणजे लोक आज काहीच पैसे देत नाहीत. यांच्या अभय योजनेमुळे काही थोडाफार पैसा जमा होईल आणि ते जमा होण्यासाठी मदत होईल, कारण आज तर लोक द्यायलाच तयार नाही आहे. तर म्हणून ते जी योजना त्यांनी आणली तर याच्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये पैसे निश्चित जमा होतील.